नवं सरकार स्थापन झाल्यावर आता ते वेगानं आणि विकासाभिमुख काम करेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे। तसंच मागच्या शिंदे सरकारनं जी आश्वासनं दिली ती फडणवीस सरकार पूर्ण करायला हवीत असंही म्हणणं आहे। त्यापैकीच एक महत्त्वाचं आश्वासन म्हणजे मुंबईचे रस्ते सुधारण्याचं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाचं काय झालं आणि मुंबईच्या रस्त्याची कामं सुरू झाली आहेत की नाही पाहूयात। आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल गडकरी साहेब की यावेळेस त्यांनी 5000 कोटीचे रस्ते कंप्लीट जवळपास 403 किलोमीटर घेतले, बरोबर ना? 650 किलोमीटर 250 चालू होते, नाही ते मी नाही सांगितलं, ते आधीच त्याचं क्रेडिट मी नाही घेणार, पण 403 किलोमीटरचे रस्ते त्यांनी घेतले आणि मला प्रॉमिस केले त्यांनी की मार्च मध्ये उरलेले 423 किलोमीटर ते रस्ते आपण त्याचं टेंडरिंग करू, निविदा काढू, म्हणजे मुंबईतले 100% रस्ते। एकनाथ शिंदेंची ही घोषणा अजून कागदावरच आहे, कारण शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची फक्त 30%च कामं पूर्ण झाली आहेत। संपूर्ण मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे करू आणि खड्डेमुक्त मुंबई करू अशी दोन मोठी आश्वासनं शिंदेंनी मुख्यमंत्री असताना दिली होती। या दोन्ही आश्वासनांचं काय झालंय याचा जरा आढावा घेऊयात। बृहन्मुंबईत एकूण 2050 किलोमीटरचे रस्ते आहेत। या रस्त्यांचं गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्यानं कॉन्क्रिटीकरण केलं जात आहे। शहर विभागात 540 किलोमीटरचे तर पश्चिम उपनगरात जवळपास 999 किलोमीटरचे रस्ते आहेत। आतापर्यंत रस्त्यांची फक्त 30% कामं पूर्ण झाली आहेत, तर 1224 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालंय। 112 किलोमीटरच्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात तब्बल 6078 कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या। त्यातून 5 कंत्राटदारांची निवड करून जानेवारी 2023 मध्ये कार्यादेश देण्यात आले। मात्र शहर भागात रस्त्यांची कामं सुरू होण्यासाठी ऑक्टोबर उजाडला। दुसऱ्या टप्प्यातल्या कामांसाठीही ऑगस्ट 2024 मध्ये कार्यादेश देण्यात आले। पहिल्या टप्प्यातल्या 392 किलोमीटर रस्त्यांची कामं अर्धवट असताना दुसऱ्या टप्प्यात 309 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण ऑक्टोबर पासून सुरू झालं। शांतपणे बोललं, लोकांना अगदी पटवण्याचा केलं, वास्तव लोकांना आता कळतंय। या लोकसभा नंतर विधानसभा तेही लोकांना कळतंय। आता तुम्ही बघताय गावागावात त्याचा हे चाललंय, कारण लोकांनी ठरवलं होतं, हे जनता ठरवत होती आणि मग जे काय घडलंय ते आपल्या समोर आहे। त्यामुळे आश्वासनं देणं सोपं आहे, हे पाळून कंप्लीट करणं हे फार कठीण असतं। आणि जरी कठीण असलं तरी जे बोलू ते करून दाखवतो या उक्तीप्रमाणे आम्ही गेली 25 वर्ष मुंबईमध्ये जे सांगितलं ते मुंबईकरांसाठी केलेलं आहे। आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना गड्डे महाराष्ट्राचे भरायला ताकद मिळो असं म्हटलेलं आहे। आता बहुमताचं स्थिर सरकार आलंय। विकासाला सर्वोच्च प्राधान्य असेल अशी ग्वाही सरकारनं दिली आहे। विकास पुरुष अशी ओळख असलेले मुख्यमंत्री फडणवीस, कॉमनमॅनचा सीएम म्हणून ओळख करून देणारे एकनाथ शिंदे आणि शब्दाचा पक्का दादाचा वादा अशा अजित पवारांचं हे सरकार आहे। या सगळ्यांनी मुंबईच्या रस्त्यांबद्दलची आश्वासनं लक्षात ठेवावीत एवढीच अपेक्षा। जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।